काल रात्री अमेरिकेतून आलेल्या काही आर्थिक आकड्यानंतर डॉलर अचानक मजबूत झाला आणि आज त्याचा परिणाम थेट भारतावर दिसतोय. रुपया पुन्हा दबावाखाली आहे, पण डॉलर मजबूत झाला म्हणजे भारताला एवढा मोठा धोका का निर्माण होतो? कारण मित्रांनो, जगाची अर्थव्यवस्था आजही डॉलरवरती चालते. तेल डॉलरमध्ये विकलं जातं, आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये होतो आणि मोठे गुंतवणूकदार डॉलरमध्येच नफा मोजतात. म्हणून जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा जगभरातील पैसा अमेरिकेकडे वळतो आणि भारतासारख्या एमर्जिंग मार्केट्समधून पैसा बाहेर पडू लागतो. काल नेमकं हेच घडलं. काही मोठ्या विदेशी फंडांनी अमेरिकन बॉन्डमध्ये गुंतवणूक वाढवल्याची माहिती समोर आली, कारण तिथे त्यांना सुरक्षित परतावा मिळतोय. आता विचार करा, जर अमेरिकेत रिस्क कमी आणि रिटर्न चांगला मिळत असेल तर फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतामध्ये रिस्क का घेतील? म्हणूनच आता भारतीय बाजारासाठी सर्वात मोठं आव्हान आहे फॉरेन कॅपिटल टिकवून ठेवणं. कारण जर फॉरेन इन्व्हेस्टर्स सतत विक्री करत राहिले तर रुपया आणखी कमजोर होऊ शकतो आणि याचा परिणाम फक्त शेअर बाजारावर नाही तर पेट्रोल, डिझेल, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स सगळ्यांवरती होईल. म्हणून पुढच्या काही दिवसामध्ये डॉलर आणि रुपया यांच्यावर संपूर्ण बाजाराचं लक्ष असणार आहे. कारण आता फक्त करन्सीचा विषय राहिलेला नाही तर भारताच्या आर्थिक स्थिरतेचा विषय बनला आहे.